पॅनमध्ये जिरे, मोहरी, लसूण, तेजपत्ता, कांदा, टमॅटो, कढीपत्ता टाकून आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून हे सर्व फ्राय करून घेणार आहोत. आपला कांदा मऊसर झाला की त्याच्यामध्ये आपण बटाटा, ओला वाटाणा, शिमला मिरची टाकून त्यात काही मसाले टाकूया. मसाल्यांमध्ये गोडा मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तुम्हाला माझी डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनेलवर आहे. थोडेसे पाणी टाकून आपण हे 5 मिनिटासाठी झाकण ठेवून ह्या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत. दुसरीकडे आपण गॅसवर पातेले ठेवून भातासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहोत. भातासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत. आपल्या छान असे भाज्या फ्राय झाल्या की आपण त्यात तांदूळ टाकून घेऊ आणि भात शिजेल इतपत पाणी टाकून 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला मसाले भात तयार.